नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील सर्व नोंदीत बांधकाम कामगार बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने 13 जुलै 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जी.आर. जारी केला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत असलेल्या सक्रिय जीवित कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांसाठी सुधारित शैक्षणिक सहाय्य योजना लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मंडळामार्फत सुरू असलेल्या सर्व जुन्या शैक्षणिक योजना रद्द करण्यात आल्या असून आता नवीन सुधारित 7 शैक्षणिक योजना लागू करण्यात आल्या आहेत. इयत्ता पहिलीपासून ते थेट परदेशातील पदव्युत्तर शिक्षण व डॉक्टरेट पर्यंत कोणकोणते लाभ मिळणार, अर्ज कसा करायचा आणि कागदपत्रे कोणती लागतील याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ न वगळता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या योजनेपासून. इयत्ता 9वी उत्तीर्ण पाल्यांसाठीच्या या योजनेअंतर्गत जर तुमचा पाल्य 9वी उत्तीर्ण झाला असेल तर पुढील शिक्षणासाठी मंडळाकडून रुपये 20,000 प्रति पाल्य इतकी रक्कम थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाईल. या योजनेसाठी नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांची पहिली 2 मुलेच पात्र असतील आणि पती पत्नी दोघेही कामगार म्हणून नोंदीत असल्यास दोघांपैकी एकालाच अर्ज करता येईल. यामध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे जर पाल्याने यापूर्वी मंडळाच्या I01 इयत्ता पहिले ते 7वी आणि इयत्ता 8वी ते 10वी साठी सहाय्य योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याला या नवीन योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच पाल्य ज्या दिनांकास 9वी उत्तीर्ण झाला आहे, गुणपत्रिकेवरील तारीख त्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे. तदनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाल्याचे ओळखपत्र, शासकीय ओळख पुरावा, 9वी मधील शाळेचे ओळखपत्र आणि इयत्ता 9वी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका मार्कशीट ही कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यानंतर दुसऱ्या योजनेबद्दल सांगायचे तर ज्या कामगारांचे पाल्य इयत्ता 11वी उत्तीर्ण होऊन 12वीत गेले आहेत त्यांना शासनाकडून रुपये 25,000 प्रति पाल्य आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात वर्ग केले जाईल. ही योजना देखील पहिल्या 2 मुलांसाठीच लागू राहील आणि पती पत्नींपैकी एकालाच याचा लाभ घेता येईल. मात्र पाल्याने यापूर्वी मंडळाच्या I01 इयत्ता पहिले ते 7वी आणि इयत्ता 8वी ते 10वी साठी सहाय्य, I02 इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी मध्ये किमान 50% गुण प्राप्तसाठी सहाय्य किंवा I03 इयत्ता 11वी ते 12वी साठी सहाय्य या योजनांचा लाभ घेतला असल्यास त्याला या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. 11वी उत्तीर्ण झाल्याच्या तारखेपासून गुणपत्रिकेवरील दिनांकापासून 1 वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज करताना पाल्याचे शासकीय ओळखपत्र, 11वीचे शाळा किंवा कॉलेजचे ओळखपत्र आणि इयत्ता 11वी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका ही कागदपत्रे जोडावी लागतील. तिसऱ्या योजनेबद्दल सांगायचे तर बांधकाम कामगारांच्या मुलांनी डॉक्टर व्हावे यासाठी शासनाने वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी ही मोठी मदत जाहीर केली आहे. ज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्याही पदवी, डिग्री अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिकणाऱ्या पाल्यास दरवर्षी 1 लाख रुपये इतकी रक्कम दिली जाईल. या योजनेसाठी नोंदीत कामगाराची पहिली 2 मुले पात्र राहतील. मात्र कामगाराचा पती किंवा पत्नी स्वतः वैद्यकीय शिक्षण घेत असल्यास त्यांना हा लाभ मिळणार नाही, कारण ही योजना केवळ पाल्यांसाठीच आहे. पदवीचे कोणतेही शैक्षणिक वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर त्या उत्तीर्ण वर्षासाठीच ही मदत अनुज्ञेय राहील. येथे टीप म्हणजे ही योजना वैद्यकीय क्षेत्रातील डिप्लोमा पदविका, पदव्युत्तर पदवी, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PG डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी लागू राहणार नाही. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पाल्याचे शासकीय ओळखपत्र, वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिकल कॉलेज ओळखपत्र, चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आणि उत्तीर्ण झालेल्या वर्षाची गुणपत्रिका ही कागदपत्रे आवश्यक आहेत. चौथ्या योजनेबद्दल सांगायचे तर अभियांत्रिकी इंजिनिअरिंग पदवीचे शिक्षण घेणाऱ्या कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना दरवर्षी रुपये 60,000 आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत पती पत्नी दोघांपैकी एकालाच लाभ अनुज्ञेय असेल आणि कामगाराचे पती किंवा पत्नी स्वतः इंजिनिअरिंग करत असल्यास ते पात्र असणार नाहीत. पदवीचे प्रत्येक वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर त्या वर्षासाठी अर्ज करता येईल, परंतु इंजिनिअरिंग डिप्लोमा पदविका किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी ही योजना लागू नाही. यासाठी पाल्याचा शासकीय ओळख पुरावा, ओळखपत्र, इंजिनिअरिंग कॉलेजचे ओळखपत्र, चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आणि उत्तीर्ण वर्षाची गुणपत्रिका ही कागदपत्रे जोडावी लागतील. 5व्या योजनेनुसार निवासी सैनिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी 2 प्रकारे मदत मिळेल. जर पाल्य केंद्रीय संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सैनिक शाळेत शिकत असेल तर त्याच्या दरवर्षीच्या अभ्यासक्रम शुल्काची ट्यूशन फी 100% पूर्ण प्रतिपूर्ती केली जाईल, ज्यासाठी दरवर्षी स्वतंत्र अर्ज करावा लागेल. तसेच शासन मान्यताप्राप्त अनुदानित किंवा विना अनुदानित सैनिक शाळांमधील पाल्यास एकवेळचे सहाय्य म्हणून 10,000 रुपये दिले जातील. या योजनेत पहिली 2 मुले पात्र राहतील आणि कोणत्याही वर्षात असताना अर्ज करता येईल, परंतु अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर किंवा शाळा सोडल्यास लाभ मिळणार नाही. यासाठी पाल्याचा ओळख पुरावा, निवासी सैनिक शाळेचे ओळखपत्र आणि चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक आहे. 6व्या योजनेबद्दल सांगायचे तर
परदेशात पदव्युत्तर पदवी मास्टर्स किंवा PhDचे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या पाल्यांसाठी ही मोठी योजना आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून दरवर्षी केवळ 25 उत्कृष्ट पाल्यांची निवड मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे परदेशातील विद्यापीठाचे संपूर्ण अभ्यासक्रम शुल्क ट्युशन फी थेट विद्यापीठाला वर्ग केले जाईल आणि केंद्र सरकारच्या धोरणानुसार निर्वाह भत्ता, प्रवास भत्ता, विमा व इतर खर्चही दिला जाईल. यासाठी पाल्याचा ओळख पुरावा, पदवी महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि भारतातील पदवी उत्तीर्ण गुणपत्रिका ही कागदपत्रे लागतील. 7व्या योजनेनुसार इयत्ता 1ली ते 8वी मध्ये शिकणाऱ्या पहिल्या 2 पाल्यांना DBT इन काइंड पद्धतीने मोफत मूलभूत वस्तू संच बेसिक आयटम किट दिला जाईल. 1ली ते 8वी दरम्यान पाल्य एकवेळ या संचासाठी पात्र राहील. मात्र शासनाने वस्तू संचामध्ये नवीन बदल केल्यास नवीन संचासाठी पुन्हा पात्रता राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाल्याचा ओळख पुरावा, पाल्याचे शाळेचे ओळखपत्र आणि चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तर कामगार बांधवांनो, ही होती 13 जुलै 2026च्या नवीन शासन निर्णयाची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. जर तुमच्या बांधकाम कामगार नोंदणी दाखला सक्रिय असेल तर तुमच्या पाल्यांचे अर्ज वेळेत भरून या योजनेचा नक्की लाभ घ्या. हा व्हिडिओ आपल्या इतर सर्व कामगार मित्रांपर्यंत आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून कोणत्याही कामगाराचा मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.